कारण IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे आणि या निमित्तानं राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून शुक्ला यांचं नाव इतिहासामध्ये नोंदवलं गेलंय। गेल्या काही दिवसांपासून शुक्ला यांच्या नियुक्तीची चर्चा सुरू होती, त्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं। जून 2024 मध्ये त्या निवृत्त होत आहेत, मात्र त्यांच्या सेवेमध्ये 2 वर्षांची वाढ देखील करण्यात येऊ शकते। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना शुक्ला वादात सापडल्या होत्या। 2019 विधानसभा निवडणूक झाली तेव्हा शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या, तेव्हा त्यांनी विरोधी नेत्यांचे फोन टॅप केले असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता। त्याबाबत मुंबई आणि पुण्यामध्ये FIR देखील दाखल झाल्या होत्या। नंतर महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर या FIR मागे घेण्यात आल्या। तर रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झाल्यानंतर विरोधकांनी मात्र सरकारवरती टीका केलेली आहे। पाहूया। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा पवारांचं सरकार आल्यानंतर रश्मी शुक्लांना या ठिकाणी DGP म्हणून पोस्टिंग मिळेल हे अपेक्षित होतं। रश्मी शुक्लांनी माझा स्वतःचा फोन हा 62 दिवस फोन टॅप केला अनाधिकृत, कुठलीही परवानगी न घेता। विरोधकांना या ठिकाणी जे फोन टॅपिंग झालं तशा प्रकारचा अधिकारी पाहिजे आहे। या दृष्टिकोनातून रश्मी शुक्लांची या ठिकाणी नेमणूक करण्यासाठी जंग पछाडलं गेलं। आपके ऊपर भी कॉल रिकॉर्डिंग की गई थी, आपकी भी करने दो ना, अभी भी कर रहे हैं ना, कॉल रिकॉर्डिंग या फोन रिकॉर्डिंग अभी भी चल रहा है। अभी नहीं, अभी वापस शुरू होगा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।